सुदान मी BS4च्या माध्यमातून सुरेश बिलकर. तुम्ही सांगा काही सरकार BJPची आता आहे. तुम्ही माजी नगरसेवक होते, तुम्ही काय तुमचा विषय काय? आमचा विषय हाच आहे की भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्रामध्ये आहे, आत्ताही बसणार आणि 400 पार आम्ही करणार आहे. यात काही कुठे शंकाच नाही आहे. कारण की आमचे जे महिला आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहे ते इतके जोमाने कामाला लागलेले आहे की गडकरी साहेबांना 400 पार करून देणार आहे. म्हणजे पक्का 400 पार होणार. पक्का 400 पार होणार. बिल्कुल होगी. पक्का 400 पार होणार. अगली बार 400 पार. अगली बार 400 पार. मत सगळ्यांनी द्या. कहो दिल से नितिन जी फिर से, कहो दिल से नितिन जी फिर से, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आलं पाहिजे भाऊ, मध्ये आलं पाहिजे. गडकरी साहेबांच्या वोटिंग करायला पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही वोटिंग करायला जात आहोत आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये वोटिंग करायला पाहिजे. आता पार्टीचं नाव नाही सांगू शकत, आमचे गुप्त मतदान आहे. सर्व भारतवर्षामध्ये लोकशाहीचा पर्व मोठ्या उत्साहाने सुरू आहे. आपल्या नागपूरला लोकसभेचं आज मतदान होत आहे. पहिल्या चरणात हे मतदान होत आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आपण बघतो आहे जिकडे तिकडे नितीनजीसाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. सर्व कार्यकर्ता आणि सर्व जनता नितीनजीच्या कामावर, नितीननी ज्या 10 वर्षात काम केलं आहे त्या भरोश्यावर नितीनजी सर्व भागातून त्यांना आणि त्यातल्या त्यात पूर्व नागपूरमधून आणि आपल्या वाठोडा प्रभागातून सर्वात जास्त त्यांना मतपेटीत टाकल्या जात आहे असा सर्वांच्या पाहणीत आला आहे. आणि नक्कीच 4 तारखेला जेव्हा या पेट्या या भागातल्या ओपन होईल त्याला नितीनजीला 80% मतदान हे भाजपला होईल. सर्व कुठलेही चिंतेचं कारण नाही. नितीनजी पुन्हा भरघोस 5 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येईल आणि भारतवर्षमध्ये मोदी साहेबाचे हात बळकट होईल असं मला निश्चितच आजच्या या परिस्थितीवरून वाटत आहे. निवडून द्यायचा म्हणा बस. बालूभाऊ काय नाश्ता वगैरे घेता का तुम्ही? हां ठीक आहे. इकडे पाहून हा इकडे तिकडे पाहिजे. हॅलो, नाव सांगा. माझा बेबीबाई भाऊलाल बावनकुळे नाव आहे. आजीबाई तुम्ही इथं कशाला आले? वोटिंग करायसाठी आलो आहो. मी माझी वय आहे 67. मला येथून निवडून आणायचा आहे अधिक चांगला व्यक्ती. वोटिंग मीटिंग नितीनजी गडकरीला निवडून आणायचा आहे. सभी कार्यकर्ता, मी सीमा ढोमणे BJP कार्यकर्ता. आपल्याला नितीनजी गडकरी यांना सर्वात जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे. सर्व कार्यकर्ता त्यांच्या प्रयत्नात लागलेले आहे आणि आपल्याकडे सर्व नागरिक येत आहे आणि मतदान करत आहे. आणि यावेळेस 400 पार असा आमचा नारा आहे आणि ह्यावेळेस BJP येणार आहे आणि मोदी पंतप्रधानजी बनणार आहे. एवढे. नमस्कार, मी चित्रा माकडे. मी पूर्व महिला आघाडीमध्ये सहसंपर्क प्रमुख आहे. माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे की आज त्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि नितीनजींना भरघोस मतदानाने निवडून द्यावे. तसंच आम्ही पूर्व नागपुरामध्ये हा संकल्प केला आहे की नितीनजींना आम्ही 2 लाखाच्या लीडनी निवडून देणार आहोत आणि आम्ही या प्रयत्नामध्ये सकाळपासून आम्ही सर्वजण बूथवर आहोत आणि जे आपले परिचित आहे, जे आपले शेजारी आहे त्यांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड बाबी.
आहे.